स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहात तर या गोष्टी नक्की आधी समजून घ्या. हॅलो, माझं नाव श्री आहे अँड 0 to 1 स्टार्टअप जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, स्पेशली महाराष्ट्रामध्ये, तर या काही गोष्टींचं लक्ष ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लिअरिटी. तुम्ही नक्की काय बिल्ड करताय? आयदर तुम्ही प्रोडक्ट बिल्ड करताय, सर्व्हिस बिल्ड करतायत की अजून काही. नंबर 2 म्हणजे बिझनेस स्ट्रक्चर. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल असाल तर सोलो प्रोप्रायटरशिप तुम्हाला सुरू करायची आहे, किंवा तुम्ही पार्टनर असाल तर पार्टनरशिप फर्म, और तुम्ही लॉंग टर्म विचार करत असाल तर डिरेक्टली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. मी सध्या खूप इनिशियल स्टेजवरती आहे, बट मी लॉंग टर्म विचार करतो आहे, सो मी त्या अकॉर्डिंगली डिसिजन घेतला आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिगल स्टफ. हे सगळ्यात बोरिंग पार्ट आहे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं प्रोडक्ट विकणार असाल तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, आणि त्याचबरोबर करंट अकाउंट, MSME रजिस्ट्रेशन, स्टार्टअप रजिस्ट्रेशन, शॉप ॲक्ट लायसन, या सगळ्या गोष्टी असतात. मी सध्या या गोष्टी सगळ्या फिगर आउट करतो आहे. आपल्या ब्रँडच्या मागे बरंचसं पेपर वर्क आहे, कन्फ्युजन आहे, आणि त्यातनं खूपसं लर्निंग पण आहे. जर तुम्ही पण स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा ऑलरेडी केला आहे तर मला फॉलो नक्की करा, कारण की 0 to 1 स्टार्टअप जर्नी ही आपण एकत्र कंप्लीट करणार आहोत.